श्री स्वामी समर्थ. माणसाच्या आयुष्यात विवाह किंवा लग्न हा विशेष महत्त्वाचा भागच असतो. काही जण अरेंज मॅरेज करतात तर काही लव्ह मॅरेज करतात. आधुनिक युगात लव्ह इन रिलेशनशिपचं फॅडही वाढताना दिसत आहे. प्रेम हा तसं सगळ्या पलीकडे जाऊन अनुभवण्याचा अगदी वेगळाच विषय आहे. प्रेमात जितकं मॅजिक महत्त्वाचं असतं ना, तितकंच लॉजिकही असणं आवश्यक आहे. प्रेम करणं, संसार करणं या दोन फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अरेंज मॅरेज करताना पत्रिका, कुंडली या गोष्टी पाहिल्या जातात. मात्र लव्ह मॅरेजमध्ये त्या पाहिल्या जातच नाहीत. प्रेमात पत्रिका, कुंडली या गोष्टी पाहणे गरजेचे वाटत नसेल तरी संसाराआधी निदान आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जुळून घेऊ शकतो का, हे पाहणं अत्यंत आवश्यक ठरत असतं. तुमचा जोडीदार तुमच्या राशीला व त्यानुसार ठरणाऱ्या तुमच्या स्वभावाला साजेसा आहे का, याबद्दल तुम्हालाही कुतूहलता असेलच ना. चला तर मग आज आपण ज्योतिषशास्त्रांच्या अनुसार कोणत्या राशी परफेक्ट जोडीदार ठरू शकतात हे जाणून घेणार आहोत. तसंच सर्वात प्रथम जी रास आहे ना, ती आहे मेष रास. मेष राशींच्या व्यक्ती प्रचंड उत्साही असतात. त्यामुळे त्यांना स्पष्ट वक्त्या व संयमी मिथुन राशीच्या व्यक्ती योग्य जोडीदार ठरू शकतात. कुंभ, सिंह व धनु या राशी सुद्धा मेषसाठी साजेशा असू शकतात. मात्र या मंडळींना किंचित समजूतदारपणा दाखवावा लागतो असं म्हटलं जातं. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशींची मंडळी अत्यंत स्पष्ट वक्ता व लॉजिकल असतात. त्यांना स्वप्नात जगणे आवडत नाही. कामाच्या बाबतीतही त्या व्यक्ती गंभीर असतात. वृषभसाठी मीन व कर्क या राशी साजेशा आहेत. त्या व्यक्ती बोलक्या असतात, त्यामुळे त्या संसारात समतोल राखणं शक्य होत असतं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर मिथुन रास. मिथुन रास ही अत्यंत रोमॅन्टिक रास म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात. त्यांना तूळ व कुंभ राशींच्या व्यक्ती साजेशा जोडीदार म्हणून ठरू शकतात. या दोन्ही राशी लवचिक असतात. समोरच्यांच्या स्वभावानुसार त्या वागणूक बदलतात. त्यामुळे यांची जोडी उत्तम ठरू शकते असं म्हटलं जातं. तसंच पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो. चंद्राप्रमाणे नाजूक व संवेदनशील असा यांचा स्वभाव असतो. अशा व्यक्तींना समजून घेणारे जोडीदार हवे असतात. वृश्चिक व मीन रास यांना साजेशी ठरू शकते. जोडीदारामध्ये चांगली मैत्री असते, पण सुरुवातीच्या काळात समजून घेण्यात थोडीशी गल्लत होऊ शकते असा दावा केला जाऊ शकतो. पुढील रास आहे सिंह रास. सिंह रास नावाप्रमाणेच धडाकेबाज असते. याचा स्वभाव नेतृत्व करणारा असतो. त्यांना समान स्वभावाच्या व्यक्ती जोडीदार म्हणून लाभल्यास भांडणे होऊ शकतात. अग्नी तत्वाच्या सिंह राशीच्या व्यक्तीच्या तापट स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव वायू तत्वाच्या कुंभ राशीच्या व्यक्तींचा असतो. त्यामुळे सिंह व कुंभ यांची जोडी चांगली जमू शकते असं म्हटलं जातं. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीची लोक बुद्धिमान असतात व त्यांना विश्लेष व तर्कसंगत या विचारांच्या व्यक्तीबद्दल आकर्षण असते. कन्या रास जलतत्वाच्या कोणत्याही राशीसोबत सुखाचा संसार करू शकते. पुढील रास आहे तुळ रास. तुळ रास ही वागणुकीने शांत, आनंदी व संयमी असते. मात्र यांचे नेतृत्व करण्याचा सुप्त गुण असतो. तुळ राशीचे चिन्ह म्हणजेच संतुलन साधणारी, न्याय करणारी तुला. यामुळे यांना निर्णय घेण्याची मुभा देणारी मंडळी आवडतात. तुळ राशी मुख्यतः धनु व मिथुन यांच्यासह आनंदी राहू शकतात असं म्हटलं जातं. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक हट्टी स्वभाव असणारी ही मंडळी आहेत. मात्र यांचा हा स्वभावाचा निर्णय न घेऊ शकणाऱ्या जोडीदाराला फायदाच होऊ शकतो. मिथुन रास वृश्चिकेसाठी थोडी सोयीची ठरू शकते, कारण या व्यक्तींचा स्वभाव लवचिक असतो. मात्र या जोडीत अनेकदा खटके देखील उडू शकतात. तसंच ही रास थोडीशी हट्टी असल्यामुळे समोरच्या व्यक्तींना यांना समजून घ्यावंच लागतं. पुढील रास आहे धनु रास. धनु राशींच्या व्यक्ती हसऱ्या व विनोदी स्वभावाच्या असतात. त्यांच्यात मोकळेपणा असतो, पण ठाम निर्णय घेताना यांना संभ्रम अधिक असतो. धनुसह नेतृत्व करणारा राशी म्हणजेच सिंह, तूळ याचे चांगले जमू शकते. पुढील रास आहे मकर रास. मकर रास भविष्याविषयी चिंतित असते. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या सतत अति कष्ट घेतात. मात्र त्यांना जोडीदारावर अविश्वास ठेवण्याची सवयच असते. अशा वेळी रोमॅन्टिक अशा मिथुन राशीची सोबत त्यांना नात्यात सुरक्षित वाटेल याची काळजी घेत असते. कर्क व मकर
ही जोडीही समान स्वभाव असल्याने उत्तम व यशस्वी संसार करू शकते असं सांगितलं जातं. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशींच्या व्यक्ती हे सर्वात लवचिक व मदत करण्यासाठी तत्पर अशी ही रास आहे. जवळपास अर्ध्याहून अधिक राशींसह कुंभची जोडी उत्तम जमू शकते, कारण यांचे श्रेय कुंभच्या लवचिकतेला जाते. पण या व्यक्ती जितक्या प्रेमळ तितक्याच जिद्दी सुद्धा असतात. मनाविरुद्ध झाल्यास त्यांची मनधरणी करणं खूपच कठीण जातं. आता शेवटची रास आहे ती आहे मीन रास. मीन ही जलतत्वाची रास आहे. कलेची ओढ व प्रेमळ स्वभाव असणारी ही मंडळी जितकी भावविश्वात जगणारी असतात तेवढेच सतर्क देखील असतात. मीन व कन्या या राशी उत्तम संसार करू शकतात. मात्र मीनला शिस्त लावणारी रास हवी असते, अन्यथा संसारात स्थैर्य राहत नाही असं सांगितलं जातं. तर हे होतं संपूर्ण 12 राशींचं कोणत्या राशीबरोबर पटू शकतं. असं काही नाही की तुम्हाला ह्याच राशीबरोबर पटून घ्यावं लागेल. आता प्रत्येक जण म्हणतच असेल की माझ्या बायकोची रास किंवा माझ्या पतीची रास अशी आहे तरी आमचं जमतं. बरोबर आहे, तुमचं जमत असेल, कारण की ग्रहानुसार तुमच्या या भावना किंवा तुमच्या ग्रहांच्या उच्च नीच फेऱ्यांमुळे तुमचे स्वभाव देखील जुळू शकतात. पण काही गोष्टी अशा असतात की ह्या राशी ज्या आहेत त्या राशींचं दुसऱ्या राशींसोबत कसं जमू शकतं याची थोडक्यात माहिती मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आहे की नाही मॅजिकसह लॉजिक. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.